मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 3 पाऊस आला पाऊस आला या कवितेचा अर्थ पाहणार आहोत आणि त्यानंतर कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। मुलांनो, सर्वात आधी आपण कवितेचे वाचन करून घेऊयात। कविता क्रमांक 3 पाऊस आला पाऊस आला। एका म्हणा वाचा। पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या। कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा। पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला। भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री। पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा। बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड। पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला। हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी। या कवितेचे कवी आहेत विंदा करंदीकर। मुलांनो, आता आपण कवितेचा अर्थ समजून घेऊयात। पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या। ऐन दुपारी म्हणजे भर दुपारी। तर पाऊस कधी आलेला आहे? भर दुपारी पाऊस आलेला आहे। पाऊस यायला सुरुवात झालेली आहे। पाऊस आल्यानंतर काय काय होते? तर पाऊस आल्यानंतर विजा चमकल्या। विजा कशा चमकल्या? कडाड कडकड विजांचा आवाज होतो ना, तर तो आवाज कसा झालेला आहे? कडाड कडकड। तसेच वारा सुटलेला आहे, भनान वारा सुटला आहे। आणि अजून काय झालेलं आहे? पाऊस आल्यामुळे जिकडे तिकडे गारा गारा। पाऊस आल्यामुळे गारा पडल्या आहेत आणि जिकडे तिकडे गारा गारा झालेल्या आहेत। पुढील ओळी पाहूयात। पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला। भुंकत सुटली सगळी कुतरी, आजोबांनी शिवली छत्री। या ठिकाणी कवी म्हणत आहे की दिवाळीच्या दिवसात पाऊस आल्यामुळे मुलांनी दिवाळीतला जो किल्ला बांधला आहे तो खचला आहे। तसेच अचानक पाऊस आल्यामुळे रस्त्याची सर्व कुत्री भुंकत सुटली आहे। आणि त्याचबरोबर आजोबांनी काय केलेलं आहे? तर जी ठेवून दिलेली छत्री आहे ती शिवली आहे की आता पावसामुळे छत्री लागणारच, म्हणून आजोबांनी छत्री शिवलेली आहे। पुढील ओळी पाहूयात। पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा। बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड। अचानक पाऊस आल्यामुळे सर्वच घोटाळा झाला आहे। ऐन दुपारी पाऊस आला त्यामुळे उशीर झाला आणि सर्वच घोटाळा झाला। बाबा सुद्धा कामाला चडफड करीत गेले, म्हणजे अचानक पाऊस आल्यामुळे उशीर झाला, त्यामुळे वेळेवर ट्रेन भेटेल का, बस भेटेल का असा विचार करत चडफड करत बाबा कामाला गेले आणि त्या सर्वांमध्येच आईचेही भिजले पापड। पुढील ओळी पाहूयात। पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला। हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी। गिल्ला म्हणजे गोंधळ। या ठिकाणी अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही केला एकच गिल्ला म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांनी गोंधळ केला।
अचानक पाऊस आल्यामुळे मुलांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांनी एकच गिल्ला केला, एकच गोंधळ केला. त्यानंतर शाळेतील मॅडम कुट्टी हे त्यांच्या शाळेतील टीचरचं नाव आहे. त्या हसत म्हणाल्या की चला पळा शाळेला सुट्टी. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना खूप आनंद झालेला आहे. तर या कवितेच्या कवी आहेत विंदा करंदीकर. खूप सुंदर त्यांनी पावसाचं वर्णन या कवितेतून केलेलं आहे. मुलांनो, आता आपण कवितेखालील स्वाध्याय पाहूयात. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. विजा केव्हा चमकल्या? उत्तर, भर दुपारी विजा चमकल्या. सुटलेला वारा कसा होता? उत्तर, सुटलेला वारा बनाना होता. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? उत्तर, पाऊस आल्यामुळे आजोबांनी छत्री शिवली. आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? उत्तर, अचानक आलेल्या पावसामुळे उशीर झाला, त्यामुळे बाबांनी चडफड केली. पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? उत्तर, पावसामुळे आईचे पापड भिजले. प्रश्न दुसरा, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे कवितेतील शब्द शोधा व लिहा. उत्तर, कुत्री, छत्री, गिल्ला, किल्ला, पापड, चडफड, चला, पळा, सुट्टी, कुट्टी. पुढील प्रश्न, कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा. उत्तर, चरफड, धडधड, धडपड, गडगड. खालील शब्दांचे वचन बदला. माणूस, माणसे, गाय, गाई, दप्तर, दप्तरे, पाणी, पाणी, वह्या, वही, पत्र, पत्रे. मुलांनो, या स्वाध्यायापासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.